बाई हिला तर एवढ्या कमी सबस्क्रायबरमध्ये प्लम, मामाअर्थ, पिलग्रीम सारखे प्रोडक्ट भेटत आहे, ते पण कोलॅबरेशनसाठी. बापरे, अगं तू काय केलं? तुला एवढे मोठे मोठे ब्रँड भेटत आहे एवढ्या कमी सबस्क्रायबरमध्ये. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा जो विषय आहे ना तो खूप भन्नाट आहे. आजचा विषय असा आहे की कमी सबस्क्रायबरमध्ये मला कोलॅब कसे भेटतात किंवा मला ब्रँड स्वतःहून प्रोडक्ट कसं देतं, मी काय असं सिक्रेट आहे जे तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सिक्रेट खरं तुम्ही पण करून बघा, तुमचं पण नक्की वर्क करेल आणि तुम्हाला सुद्धा प्लम, मामाअर्थ, पिलग्रीम सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी तुम्हाला स्वतःहून DM करून तुम्हाला कोलॅब देतील. तर हे जे सिक्रेट आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे. ज्यांना खूप आवड आहे कोलॅबरेशन घ्यायची किंवा पेड पार्टनरशिप करायची त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आणि ज्यांना काही क्वेश्चन असतील त्यांनी मला नक्की सांगा किंवा आपण लाईव्ह सुद्धा घेऊ की अजून काय कसं करायचं. तर आज आपण बघूयात की कोलॅबरेशन कसे मिळवायचे ते. सगळ्यात पहिले माझी जर्नी मी तुम्हाला सांगते. माझे 2 किंवा 3 हजार सबस्क्रायबर होते. त्याच्यामध्ये मी ब्रँडला मेल करायला लागले, म्हणजेच की मी अशी यूट्यूबला व्हिडिओज बघायची, त्याच्यामध्ये मग मी आयडिया घेत गेली की काय करायचं काय नाही करायचं. मग मी त्याच्यावरून इंस्टाला मी DM करायला लागली. जे मोठे ब्रँड असतात किंवा प्लम, मामाअर्थ, वाव सारखे जे ब्रँड आहेत मी त्यांना मेल करायला लागले. आणि मी मेल तयार केलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याच्यात फक्त तुमचं नाव काय ते चेंज करायचं आहे. तर मी त्यांना मेल करत गेली, तर मला लगेच काय त्यांचा रिस्पॉन्स आला नाही. मला 1 महिना किंवा 2 महिन्यात मला त्यांचा रिस्पॉन्स आला. आणि त्यांनी केलं काय की व्हॉट्सॲपला त्यांनी मला ॲड केलं आणि त्याच्यामध्ये महिन्याला 10 ते 20 कोलॅबरेशन निघतात. त्याच्यामध्ये ते फॉर्म देतात, तो फॉर्म आपल्याला फक्त सबमिट करायचा असतो आणि त्या फॉर्ममध्ये आपलं सिलेक्शन झालं की त्यांचा कॉल येतो, नाही तर कधी कधी प्रोडक्टच येऊन जातं. तर ते तुम्हाला सांगतात तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे आहे, तुम्हाला काय व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, ते सगळे आयडिया त्यांच्या असतात. आपलं फक्त ॲक्टिंग करायची असते आणि ते जे सांगतात ते आपल्याला बोलायचं असतं. असं मी करत गेली. तर मला पहिले जे कोलॅब मिळालं होतं ते मला आठवतं, ते होतं प्लमचं. आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की प्लम ही कंपनी खूप मोठी आहे आणि त्याचं मला प्रमोशन करायला भेटत आहे. ते फ्री का असेना पण मला कोलॅब करायला मिळालं. आणि ते सगळ्यात पहिलं माझं कोलॅब होतं प्लमचं. आणि मला मॉइश्चरायझर आणि काहीतरी सिरम होतं, असे मला 2 प्रोडक्ट आलेले होते. माहिती काहीच नव्हतं काय करायचं कसं करायचं. त्यांनी फक्त मला एक फॉर्म दिला होता, फॉर्म सबमिट केला आणि त्याच्यावर मला प्रोडक्ट आलेले होते. मग मला कळालं तर नाहीच कसं करायचं. मग 8 किंवा 10 दिवसामध्ये त्यांनी मला छान असं त्यांचं फाईल पाठवली. त्या फाईलमध्ये सगळं होतं, तुम्हाला काय बोलायचं आहे, व्हिडिओ कसा बनवायचा आहे, तुम्हाला तुम्हाला काय घालून व्हिडिओ बनवायचा आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं होतं. आणि सेम जसं होतं तसं मी करत गेली. आणि त्यांनी ज्या बाकी गोष्टी सांगितल्या होत्या त्या मी एवढं फॉलो केल्या नाही, पण तरी पण माझा व्हिडिओ हा सिलेक्शन झाला. आणि व्हिडिओ हा पहिले त्यांना पाठवावा लागतो, मग त्याचं सिलेक्शन होतं. मग आपण तो यूट्यूबला किंवा इंस्टाला काय तुमचं कुठे कोलॅब असेल तिथे आपण तो अपलोड करू शकतो. तर असं माझं पहिलं कोलॅब होतं. आणि हे फक्त मी DM केला होता त्यांना. असं साधा मी मेल तयार केला होता, मला ते सुद्धा माहिती नव्हतं की मेल कसे तयार होतात. तर मी फक्त मेल तयार केला आणि त्यांना पाठवला. आता महिन्याला मला 10 ते 20 कोलॅब भेटतात, काही पेड सुद्धा भेटतात मला. आणि खूप चांगली रिच कंपनी प्लम, पिलग्रीम, मामाअर्थ, वाव असे अनेक मोठे ब्रँड मला भेटतात. आणि हे सगळं फक्त मी DM केलं म्हणून झालं. तुम्हाला सुद्धा कोलॅब घ्यायचे असतील किंवा प्रमोशन करायचे असतील, तुमचे कमी सबस्क्रायबर असतील, तुमची जर इच्छा असेल की मला करायचं आहे, तर तुम्ही बाकी मेल हे जीमेलला पण नका करू, फेसबुकला पण नका करू. मला वाटतं जसं की मी इंस्टावरून मी खूप सारे कोलॅब मिळवले होते, तसंच तुम्ही इंस्टाला मेल करा. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला जे मोठ्या ब्रँड आहेत मामाअर्थ, वाव, प्लम सारखं, यांना तुम्हाला मेल करायचं आहे.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं त्यांना इम्प्रेस करावं लागेल. इम्प्रेस म्हणजेच की मला चान्स मिळाला तर मी खूप छान तुमचं प्रोडक्ट प्रमोट करेल, ह्या त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि तुम्हाला जास्त तर ईमेल हा इंग्लिशमध्येच द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टा तुमची ID द्यावी लागेल, फेसबुक ID नाही पण दिली चालते. आणि तुम्हाला तुमचं यूट्यूबची ID सुद्धा तिथे द्यावी लागेल. तुमचे सबस्क्रायबर किती आहे, तुमचं नाव वगैरे सगळं त्याच्यामध्ये द्यावं लागेल. हा तुम्हाला मेल तयार करायचा आहे आणि हा मेल तुम्हाला फक्त पाठवायचा आहे. तर होतं काय की त्यांचे जे कोण असेल त्यांच्याकडे जे मॅनेजर वगैरे असतात ते करतात काय की आपला नंबर घेतात किंवा आपल्याला ते रिस्पॉन्स देतात की तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे, मग आम्ही तुम्हाला सांगू कोलॅब निघतील तेव्हा. तर तुम्हाला काय करायचं, फक्त ते जे फॉर्म देतील तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. आणि तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये ते व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा ॲड करून घेतात आणि तिथून मग तुमची जर्नी ही चालू होते. आणि तुम्हाला जेव्हा त्यांचे काही फॉर्म निघतात तेव्हा तुम्हाला ते फॉर्म लगेच सबमिट करायचे आहे. ते फॉर्म तुम्ही टाकले की तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये प्रोडक्ट येतं किंवा ते तुम्हाला कॉल लावतात की असं असं आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमचं प्रोडक्ट हे येणार आहे. या पद्धतीने तुम्हाला कोलॅब भेटतं. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की मला पेड कोलॅब पाहिजे, मला फ्री प्रोडक्ट नको आहे, नुसते मी का म्हणून फ्री त्यांचं प्रमोशन करू. जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला अनुभव नाही आहे कोलॅबरेशन कसं करायचं, तर तुम्ही बिंदास फ्रीमध्ये कोलॅबरेशन करा. याच्यामुळे तुम्हाला खूप छान अनुभव येतो. आणि तुम्हाला जे प्रोडक्ट भेटतात ते प्रोडक्ट खूप कॉस्टली असतात. तुमचं एक प्रोडक्ट 600-700चं असतं. त्याच्यामुळे ते प्रोडक्ट तुम्ही बाहेर पण सेल केलं तर फायदा हा फक्त तुमचाच आहे. म्हणून तुम्ही फ्रीसुद्धा कोलॅबरेशन घ्या आणि नवीन घेऊ शकतात. तुम्हाला जर चांगला रिस्पॉन्स यायला लागला, तुमच्या व्हिडिओजला खूप चांगले व्ह्यूज यायला लागले, तर तुम्ही ब्रँडला सांगू सुद्धा शकतात की माझा आता चॅनल खूप आता ग्रोथ होतं आहे किंवा खूप माझे व्ह्यूज येत आहेत, तर मी आता पेड कोलॅब करेल. तर तुम्हाला त्या हिशोबाने सुद्धा पैसे दिले जातील. पण सुरुवातीला जर तुम्ही विचार केला की मला जे कोलॅब आहे ते सगळे पेड पाहिजे, तर असं अजिबात होत नाही. तुम्हाला पहिले बार्टर कोलॅबरेशन करावं लागेल, देन मग तुम्हाला पेड कोलॅबरेशन हे भेटू शकतं. जेव्हा मी कोलॅबरेशन घेत होती तेव्हा मला यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे होते, डेडिकेटेड व्हिडिओ असं म्हणतात त्यांना, डेडिकेट. पण आता होतं काय की आता पब्लिक जास्त शॉर्ट बघते आहे, तर मला सगळे हे शॉर्ट्ससाठी प्रमोशन येत आहे. आणि इवन जेवढे पण प्रमोशन आले आहेत ते माझे सगळेच खूप छान गेले आहेत. म्हणून मला खूप सारे कोलॅब परत भेटत आहेत आणि मी परत फॉर्म हा सबमिट करते आणि तुम्हाला ते पेड पण भेटेल आणि बार्टर पण भेटेल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. आणि काही ज्यांना क्वेश्चन असतील त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच.